लग्न करण्याचे फायदे हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. लग्न करण्याचे अनेक फायदे आहेत. लग्न केल्यामुळे आपलं जीवन सुंदर होते, आपलं जीवन रंगमय होते, आपलं जीवन भव्यदिव्य होते, आपली शान वाढते, आपला मान वाढतो, आपली इज्जत वाढते, आपलं नैराश्य दूर होते, आपलं दुःख दूर होते, आपल्या अडचणी दूर होतात, आपल्या मनाचे समाधान होते आणि आपल्या जीवनाला एक आकार प्राप्त होतो, आपल्या जीवनाला एक स्थैर्य प्राप्त होते. या लग्न केल्यामुळे आपलं एकाकीपण, आपलं एकटंपण हे नष्ट होते. लग्न केल्यामुळे आपल्याला हवे तसे पाहिजे तसे जीवन जगता येते. लग्न केल्यामुळे आपल्या समाजामध्ये एक स्थान मिळते, एक विशिष्ट दर्जा मिळतो, आपला एक परिवार तयार होतो आणि या परिवाराचं सुख आपल्याला मिळतं. आपले सुखदुःख, आपल्या अडचणी, आपल्या समस्या आपल्या परिवारासोबत शेअर करता येतात. आपल्या मनातले विचार, आपल्या भावना, आपल्या कोणत्याही समस्या असो, कोणत्याही अडचणी असो, मनातलं कोणतंही दुःख असो, हे आपल्या जोडीदारासोबत शेअर करता येते, आपल्या परिवारासोबत शेअर करता येते आणि त्यामुळे आपलं मन हलकं होतं, आपलं दुःख हलकं होतं. म्हणून लग्न करावे लागते. लग्न करणे गरजेचं आहे, आवश्यक आहे. असे लग्न करण्याचे अनेक फायदे आहेत. लग्न जर नाही केलं तर एकाकीपण दूर होत नाही, एकटेपणा दूर होत नाही, मनाचं समाधान होत नाही, आपलं दुःख नैराश्य दूर होत नाही, आपलं जीवन आनंददायक होत नाही, मजेदार होत नाही, सुंदर होत नाही, छान छान होत नाही. तसेच आपल्या मनातल्या विचारांना एक आकार प्राप्त होत नाही, एक स्थैर्य प्राप्त होत नाही. त्यामुळे आपण सतत दुःखी राहतो. आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता राहत नाही, आनंद राहत नाही. तसेच समाजामध्ये आपल्याला एक प्रकारचं स्थान नाही मिळत. म्हणून लग्न करावे लागते. लग्नांमुळे आपलं जीवन सुंदरात सुंदर होते. लग्न केल्यामुळे आपल्या जे मनात विचार असतात त्या विचारांना कुठंतरी आधार मिळतो, सहारा मिळतो, एक आकार प्राप्त होतो, एक स्थैर्य प्राप्त होतं. कारण मनात अनेक विचार असतात. माणसाला दोन मनं असतात. या दोन्ही मनात अनेक विचार असतात. कोणते वाईट असतात तर कोणते चांगले असतात. परंतु हे दोन्ही विचार आपल्याला सुधरू देत नाही. आपलं मन भाबावून टाकतात, आपल्याला गोंधळून टाकतात. मनात विचारांचा भांडार असतो. या विचारांना कसं थांबवायचं, या विचारांना कसा आधार द्यायचा, कसा आकार प्राप्त करायचा, या विचारांना कसं मार्गी लावायचं, हा प्रश्न आपल्याला सुटतो लग्नाने. कारण लग्न केल्यामुळे आपल्या जोडीदारासोबत आपले विचार शेअर करता येतात, आपले दुःख शेअर करता येतं, आपल्या मनातल्या भावना शेअर करता येतात, प्रत्येक गोष्टी शेअर करता येतात आणि त्यामुळे आपलं मन हलकं होते आणि आपल्या मनात कोणतेही विचार येत नाही. जोडीदाराची साथ असल्यामुळे आपलं जीवन रंगमय बनतं, छान छान बनतं, मजेदार बनतं, सुंदर होतं, छान छान होतं. म्हणून लग्न करणे आवश्यक आहे, लग्न करणे गरजेचं आहे. लग्नाचा हा फायदा आहे. लग्न केल्याने आपल्या या जीवनाला, आपल्या एकाकी जीवनाला, आपल्या एकांगी जीवनाला एक सुंदर प्रकारचा आधार प्राप्त होतो, आकार प्राप्त होतो.
तसेच आपलं जीवन आनंदी बनते, मजेदार होते, सुंदर होते, छान छान होते. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. आपल्याला हवे ते पाहिजे ते मिळते. कौटुंबिक सुख मिळते, परिवाराचा सुख मिळते. आणि लग्न केल्यामुळे आपण बिनधास्त राहू शकतो, बिनफिकीर राहू शकतो. कोण्या गोष्टीचं टेन्शन नसतं, ताण नसतो. लग्न केल्यामुळे आपल्याला कोणत्याच गोष्टीचा ताण नसतो. एक स्वयंपाकाचा ताण नसतो, एक कोणती चिंता नसते, पोटाची चिंता नसते, जीवनाचं टेन्शन नसतं, ताण नसतो. म्हणून लग्न केल्यामुळे अनेक गोष्टी आपल्या सुरळीत होतात, अनेक सुविधा प्राप्त होतात. परंतु लग्न जर केलं नाही तर अनेक ताण होतात, अनेक टेन्शन असतं. एक तर स्वयंपाकाचं टेन्शन, बाहेर ड्युटी करावी की घरी स्वयंपाक करावा, करावं काय, कपडे धुवावे की बाहेरची कामे करावीत, घरची कामे केव्हा करावीत, बाहेरची कामे केव्हा करावीत. बाहेर फिरायला केव्हा जावं, टेन्शनात टेन्शन असतं, ताणात ताण असतो. कोणतंच काही कळत नाही. मनातही अनेक विचार येतात. त्या मनातल्या विचारांना कसं थांबवावं. पुन्हा लोकांची टोमणेही असतात, लोकांची सतत टोमणी असतात. समाजाचं घराणं असतं, लोकांच्या नजरा अलग असतात, लोकांचा दृष्टिकोन अलग होतो, लोकांची विचारधारा अलग बनते, समाजाचा दृष्टिकोन अलग होतो, समाजात स्थान मिळत नाही, समाजात दर्जा मिळत नाही, कोणी चांगलं म्हणत नाही. अनेक लोक नावबोट ठेवतात, टोमणे मारतात. अनेक गैरसमज मनात करतात, अनेक भ्रम तयार होतात. अशा गोष्टींनी ताणच ताण निर्माण होतो, टेन्शन येतं आणि मन भंबावून जातं. जीवन कंगाल बनतं, नरकमय बनतं. आनंद तर राहतच नाही, मौजा तर राहतच नाही, मौज तर राहतच नाही, उल्हास राहत नाही. जीवन जगण्यात कोणताही उल्हास राहत नाही, कोणता आनंद राहत नाही, कोणतीही मजा राहत नाही. जीवन बेचिराग होतं, कंगाल होतं, नरकमय बनतं. आनंद मौज मजा पळून जाते. परंतु जर लग्न केलं तर हे सर्व प्रकारचं टेन्शन दूर होतं. स्वयंपाकाचं टेन्शन राहत नाही, कपडे धुवायचं टेन्शन राहत नाही, लोकांच्या मनात कोणते भ्रम गैरसमज तयार होत नाहीत. समाजात एक योग्य प्रकारचं स्थान मिळतं, दर्जा वाढतो, शान वाढते, मान वाढते, ताठमानाने जगता येते, चांगले जीवन जगता येते, मस्त जीवन जगता येते. आपले दुःख, मनातल्या अडचणी, या कोणती कटकट असेल, कोणत्या बाबी असेल, ते आपल्या जोडीदारासोबत शेअर करता येतात. आपले विचार शेअर करता येतात, आपले मत शेअर करता येतं, आपल्या भावनांची कदर होते. आणि समाजाच्या लोकांची टोमणी बंद होतात. सर्वजण आपल्याकडे चांगल्या दृष्टीने बघतात. लोकांचा उद्देश चांगला होतो, दृष्टिकोन बदलतो, परिवर्तन होतं आणि जीवनाला एक नवीन आकार प्राप्त होतो, जीवनाला एक स्थैर्य प्राप्त होतं. आणि मग आता आनंदी आनंद, मजाच मजा, मन प्रसन्न होतं, सर्व आनंद होतो. आणि यामुळे एक परिवार तयार होतो आणि या परिवाराचं सुखसुद्धा आपल्याला मिळतं. म्हणून लग्न करणे गरजेचं आहे, लग्न करणे आवश्यक आहे. कारण लग्नामुळेच आपलं जीवन सुंदर होते, भव्य होते, दिव्य होते, छान होते, सुंदर होते. म्हणून लग्न करणे आवश्यक आहे, गरजेचं आहे. कारण लग्नामुळेच आपल्या जीवनाला एक सुंदरपण प्राप्त होते, एक चांगलं